हे चित्र काळजीपूर्वक बघा मित्रांनो. हा साधासा लोखंडाचा बार आहे. त्याची किंमत आहे फक्त 65 रुपये. पण जर ह्याच लोखंडी बार पासून घोड्याची नाल बनवली तर त्याची किंमत होते 500 रुपये. जर याच लोखंडातून शिवणकामाची सुई बनवली तर किंमत पोहोचते चक्क 40,000पर्यंत. अहो, हे तर काहीच नाही. आता पुढचं ऐका. जर याच लोखंडातून घड्याळाची स्प्रिंग आणि गिअर बनवले तर किंमत वाढत जाऊन होते 40 लाख रुपये. आणि जर हेच लोखंड वापरलं गेलं प्रिसिजन लेझर पार्ट्स बनवण्यासाठी, ज्याचा वापर मोठ्या लिथोग्राफी मशीन मध्ये होतं, तर त्याची किंमत होते थेट 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त. मग विचार करा, किंमत ठरते कुठे? आपण कुठे जन्म घेतलाय, आपण कसे आहोत, तर यावर नाही. किंमत ठरते आपण स्वतःला किती घडवलंय, किती बदललंय, किती सक्षम केलंय, किती उजळवलंय, यावर आपली किंमत ठरते. आपण सगळे जन्मतः साधं लोखंड असतो, पण जो स्वतःवर मेहनत घेतो, स्वतःला खऱ्या अर्थाने घडवतो, खऱ्या अर्थाने तासतो, तो खरंच यशस्वी होतो. काय बरोबर आहे ना?